काल देशाचे गृहमंत्री अमित जी शाह यांनी संसदेमध्ये एक वक्तव्य केलं की आंबेडकर नाव घेणं हे एक फॅशन झालेली आहे। आणि पुढे जाऊन त्यांनी एक वक्तव्य केलं की एवढंच जर नाव देवाचं घेतलं तर स्वर्गप्राप्ती होती। त्याचाच निषेध म्हणून आम्ही त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने प्रतिकात्मक रेडा त्यांना आम्ही पोस्टाद्वारे त्यांच्या दिल्ली कार्यालय येथे पाठवत आहोत। आणि त्यांना आम्ही त्या रेड्यावर बसून स्वर्गवारी करण्याचं त्यांना आम्ही सांगत आहोत की आपण या रेड्यावर बसून स्वर्गवारी करून यावा आणि त्यांचा अनुभव कसा होता, त्यांना स्वर्ग कसा वाटला, त्यांनी स्वर्गामध्ये त्यांना काही अडचणी आल्या तर नाही ना, या त्यांनी सर्व ज्या वारी त्यांनी करून आल्यानंतर आम्हाला स्पष्ट करावं, या देशाला सुद्धा सांगावं की स्वर्गामध्ये अशा अशा घटना माझ्यासोबत घडल्या। आणि आताच परभणीमध्ये देशाचं संविधानाची प्रतिकृती एका सोपान पवार नावाच्या व्यक्तीने तोडलेली आहे आणि त्याला भाजपने आणि येथील प्रशासनाने मनोरुग्ण म्हणून त्याला घोषित केलं। मग जर मनोरुग्ण या देशाच्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करत असेल तर मग अमित शहांना पण आपण मनोरुग्ण म्हणणार आहात का? आणि जर ते मनोरुग्ण असतील तर ते त्यांना या गृहमंत्री पदावर बसण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही, असं एक आमचं मत आहे। आणि पुढे जाऊन मी असं म्हणतो की वारंवार या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, त्यांच्या विषयी अनेक माध्यमातून टीका केली जाते, तसेच संविधानाची तोडफोड होते, तसेच जंतर मंतरवरती संविधान जाळलं जातं। त्यानंतर त्यांचाच बीजेपीचा खासदार आमचे 400 सीट आले तर आम्ही संविधान बदलण्याची भाषा करतो। वेळोवेळी बाबासाहेबांच्या कार्याचा त्यांच्या संविधानाचा अपमान होतो। मग हे सर्व षडयंत्र आहे, हे RSSचं षडयंत्र आहे, हे भाजपचं षडयंत्र आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। माझं आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाचे पंतप्रधान यांना अशी एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने मागणी आहे की आपण या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं, कारण आपण संविधानाचा जागर करता, संविधानाचा जागर यात्रा काढता, संविधानाचा सन्मान सोहळे करता।